स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आणि हा आहे आमचा ओम आणि ही आहे आमची टुग्गू। सो आज काय आहे स्पेशल? आज आहे परीचा जावळ समारंभ। आणि म्हणजे आजपासून नंतर आमच्या बाळाची डोक्यावर केशच नाही राहणार आणि ती काय होणार? टकलू। चला तर आज आम्ही खूप छान असं स्मॉलचं सेलिब्रेशन करायचं डेकोरेशन केलेलं आहे। सो तुम्हाला दाखवते पटापट, चलो। सो अशा प्रकारे आम्ही काहीतरी सेलिब्रेशन करायचं ठरवलं होतं आणि जावळासाठी सर्वजण खूप एक्साइटमेंटमध्ये होतो। आणि सकाळ अशी छान अशी सकाळ झालेली आणि हे बघा आम्ही सर्व असं साडीचं डेकोरेशन करायचं घेतलं होतं आणि माझ्यासोबत असं होता ओम आणि टुग्गू। सो आम्ही नॉर्मली साडीचं वगैरे डेकोरेशन करायचा विचार केला होता। सो दोरी वगैरे प्रॉपर बांधून घेतली होती आणि साडी एक छानसा लाईट कलर, एक येलोइश कलर घेतला होता जेणेकरून सर्व गोष्टी छान अशा दिसतील, पॉपअप होतील। त्या हिशोबाने आम्ही सर्व करायचं डेकोरेशन करायचं स्टार्ट केलं होतं आणि हे सगळेजण असे चहा पाणी वगैरे सगळं चाललं होतं आणि या सर्व गडबडीत, सर्व गोंधळात सर्व फास्ट करायचं होतं। त्या हिशोबाने सर्वजण तयारीत होते। सो अशा प्रकारे आम्ही सर्व गोष्टी केल्या आणि गावाकडे आल्यानंतर खूप असं छान असं वाटतं, वातावरण असतं, फ्रेश वाटतं, सनलाईट भेटते, खूप छान असं आणि खूप रिफ्रेशमेंट होते गावाकडे गेल्यावर। सो अशा प्रकारे आम्ही सकाळ स्टार्ट केलं होतं आमचं डेकोरेशन, कारण लवकरच करायचं होतं। परत आम्हाला सटवाई देवीला पण पाया पडायला जायचं होतं। सो यामुळे खूप घाई आणि गडबड होणार होती। सो पटापट आम्ही तयारी करायला घेतली आणि हे असं फुलांचं डेकोरेशन वगैरे करायला ट्राय केलं। जितकं सिंपल छान असं होता येईल तसं केलं आणि अजून एक गोष्ट, हे ओमनी ना खूप असं छानसं डेकोरेशन करून आणलं होतं, कारण माझ्याकडे सध्या टाईम नव्हता। सो ओमने सर्व गोष्टी केल्या, हेअर कटच्या वगैरे प्रॉपर सर्व आणून कट वगैरे करून प्रॉपर सगळं सेट करून ठेवलं होतं आणि मग नंतर काय फक्त स्टिक करायचं राहिलं होतं। सो असं सर्व डेकोरेशन करायचं चालू केलं आणि खूप छान वाटत होतं की इतक्या पटापट दिवस गेले। आपलं बाळ पटापट किती मोठं होतात ना लहान बाळं, 6 महिने कसे गेले समजलंही नाही। माझ्या बाळाला आता 6वा महिना पूर्ण होईल आणि आपण जावाळ करतोय, प्लस त्याच्यासोबत आता बारसं झालं। इतक्या पटापट दिवस निघून गेले, असं वाटलं तर आता हे होणार आहे, आपलं हे करायचं आहे, हा समारंभ आहे, हा सोहळा आहे आणि इतक्या पटापट दिवस गेले। 5-6 दिवस गावाकडे की कळूनच नाही आलं आणि इतकं छान वाटत होतं। आणि हे स्मॉलचं डेकोरेशन करायचं चालू केलं होतं, कारण ह्या सर्व मेमरीज आपल्यासाठी खूप मेमोरेबल असतात आणि त्या सर्व आपण जितकं छान असं कॅप्चर करू तितकं आपण कॅप्चर केलं पाहिजे। सो या हिशोबाने मी सर्व गोष्टी करत होती आणि हे ॲक्च्युली माझं माहेर आहे, आंभोरा तालुका आष्टी जिल्हा बीडमध्ये, आणि हे आमचं घर आहे, माझं माहेर आहे, माहेरचं घर आहे। सो तुम्हाला कसं वाटलं हे वातावरण? आणि आमचं घर ॲक्च्युली थोडंसं टेकडावर आहे, म्हणजे थोडं उंच आहे, त्याच्यामुळे बाकीचे सर्व जे काही आजूबाजूचं हिरवळ आहे वगैरे सर्व पटकन दिसतं, खूप छान वाटतं त्या ठिकाणी। आणि सकाळी लवकर उठल्यावर तर सूर्यप्रकाश जेव्हा येतो तेव्हा खूप सुंदर असं वाटतं। सो असं छानसं असं क्लायमॅट होतं आणि हे बघा, हे ॲक्च्युली कोणाला माहिती असेल तर त्यांना तर माहितीच असेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हे असं देवासाठी एक करतात, कानवले म्हणतात ह्याला, गुळ आणि चपातीचं करंजासारखं करतात। सो हे ॲक्च्युली सटवाई देवीला नैवेद्य म्हणून देतात। सो हे ॲक्च्युली माझी काकी सांगत होती कसं करायचं, काय करायचं। किती भारी सावली ये बघ, आमची वहिनी एक नंबर आहे। काय घेणार एक नंबर आहे। ये देखो, ये हमारी फुलवंती है, फुलवंती। तो अशा प्रकारे हा ओव्हरऑल असा छान दिसत होतं। पूर्ण आम्ही स्टिक करून घेतलं होतं, फुलांचं वगैरे करून घेतलं होतं आणि घरीच आपल्या इथे आपल्या बागेतच फुल आलं होतं, किती छान फुल आलं होतं। कलम केलेलं फुल होतं, पण इतकं सुंदर फुल होतं, एकदम मोठं होतं। सो हेही मी ठेवलं होतं, जितकं छान करता येईल तितकं छान केलं, छान दिसत होतं, सुंदर दिसत होतं। आणि हे बघा, हे आमची छोटीशी अशी क्लिप आहे तिची केसांसोबत। सो असं काही छानशा आठवणी आहेत आणि ही तिच्या मामासोबत, हा तिचा मोठा मामा आहे आणि मामासोबत ती छानसं असं बसली आहे, बघते मामाकडे, मामा काय बोलतोय, काय करतोय, काय हसवतोय, सगळीकडे लक्ष द्यायचं असतं कृषिकाला। आणि हे तिच्या मामीसोबत एक छानसं जावळाचं एक आठवण आणि तिचं जावळासाठी बट
एक छोटीशी बट कापायची असते. सो ती एक छानशी आठवण होती आपल्यासोबत. आणि हेच दिवस असतात फर्स्ट आपल्या मामासोबत. आणि कसं आहे ना, लहान बाळांना आपण जितकं छान बोलू, जितकं छान करू, तेवढं त्यांचा छानसा रिस्पॉन्स असतो. सो असं काहीतरी छानसं आमचं डेकोरेशन. कसं वाटलं आमचा जावळ समारंभ हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हे छोटंसं जे आपण करतो की बाळाच्या मामासाठी आपण पोशाख वगैरे देतो. सो हे सर्व कार्यक्रम चालू होता. आणि ती एक जी बघत होती, इकडे बघतीये तिकडे बघती, काय चाललंय एक्झॅक्टली, काय करतायत ही लोकं सगळेजण. आणि आम्ही तिला हसवायचा प्रयत्न करत होतो की जेणेकरून ती मोबाईल बघत बघत हसेल वगैरे. सो हे छानसं असं बघत होतो. आणि तिच्या मामीने कपडे दिले की लगेच तिने घेतले हातात. आणि हे बघा, हे जावळाचं स्टार्ट केलं. तिला ॲक्च्युली सर्व जावळ करतं, पण ॲक्च्युली रडलीसुद्धा नाही, थोडं पण छान असं काही त्रास नाही दिला. थोडंसं तिला वाटलं आधी काय करतायत, पण नंतर एकदम हसून छान बघत होती. सो असं काहीतरी होतं. छानशी आठवण राहिली. आणि आता आमचं बाळ टकलं झालेलं आहे. सो असं काहीतरी आता कसं बाळ पटकन एकदम एकदम वेगळं दिसतं. आधी एकदम केस असल्यावर वेगळं दिसतं, टकलं झाल्यावर वेगळं दिसतं. सो असं काहीतरी छानशा आठवणी होत्या गावाकडच्या. आणि हा आमचा प्रेमदादा थोडंसं तिला डायव्हर्ट करत होता की हे बघ आम्ही काय बघतो, हे बघ बाळा, हे बघ बाळा. सो जेणेकरून ती इकडे तिकडे बघेल आणि ती डायव्हर्ट होऊन जाईल. सो असं काहीतरी छानसं बघत होतो. आणि आम्ही सगळं तिला एक व्हिडिओज काढतोय, आम्ही खेळवतो, एक अंघोळीची तयारी, असं वेगवेगळ्या तयारी करत होतो, हसवायचा प्रयत्न करत होतो. आणि अशा खूप छान अशा आठवणी आमच्यासोबत राहिल्या. आणि ह्या सर्व मी तुमच्यासोबत शेअर करते आहे व्लॉगच्या साह्याने. सो नक्की सपोर्ट करा. खूप छान असे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला कशा माझ्या व्हिडिओज वाटतात हे नक्की कमेंट करून सांगा. आणि जे की मी खूप दिवसापासून माझ्या बाळाचा फेस रिव्हील नव्हता केला, सो आता माझ्या बाळाचा फेस रिव्हील केलेला आहे. कशी वाटतायत व्हिडिओ हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे आहे माझ्या माहेरची फॅमिली. सो माझ्या माहेरची फॅमिली तुम्हाला कशी वाटली ही नक्की मला सांगा. आणि असे खूप छानशा अशा आठवणी आहेत, त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि ही जी आहे ही क्लिप ही ॲक्च्युली आमची सटवाईची देवी आहे, आमच्या गावाच्या जवळच आहे. सो त्यांना ॲक्च्युली जावळ वगैरे आम्ही देतो आणि तिथे पाया पडतात. खूप देवीचं महत्त्व आहे. आणि ह्याच्यामध्ये हे सर्व शेअर करायचं एकच कारण होतं की ही एक खूप जणांना माहीत नसेल म्हणून एक क्लिप असू द्या माझ्या आठवणीसाठी, म्हणून मी ही क्लिप करून ठेवत आहे. आणि हे देवीला जे नैवेद्य वगैरे करतो, नारळ फोडावा लागतो, प्लस देवीला सर्व गोष्टी करायच्या असतात, हळदी कुंकू वगैरे शेंदूर लावावा लागतो. आणि सोबतच हिचं जावळही इथंच बांधावं लागतं, जेणेकरून आपली देवी आपल्या बाळाचं 5 वर्ष रक्षण करेल. आणि सर्वांच्या इथे सटवाई ही देवी असतेच. आणि तुमच्या इथेही आहे का देवी ही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि ह्या देवीचं असं खूप छानसं असं महत्त्व आहे, ज्यांना कोणाला बाळ होत नाहीत वगैरे ते इथे येऊन चेक करतात. म्हणजे इथे येऊन मान्यता आहे ॲक्च्युली की इथे येऊन देवीला साकणं घालतात की आम्हाला एकतरी बाळ होऊ द्या म्हणून. आणि देवी सगळ्यांना पावते. आणि सर्वजण कोणाचे जावळ काढायचं तर सर्वजण इथे येतात पाया पडायसाठी. आणि ह्याच्या आधीही मी आली होती, पण तेव्हा काही क्लिप काढायला जमलं नाही की तेव्हा खूप गडबड होती आणि कृषिकाही खूप लहान होते ॲक्च्युली. आणि आता मात्र म्हटलं आताही आपल्यासोबत एक क्लिप असावी, व्लॉग असावा त्याचा, म्हणून मी त्याचा एक व्लॉग केलेला आहे. असं छानसं देवीचं पूजा वगैरे केली, प्रार्थना केली की माझ्या बाळाचं रक्षण कर. आणि खूप छान वाटत होतं. आणि इतक्या उन्हामध्ये पण एक वडाचं झाड होतं, त्याच्याखाली ती देवी होती. इतकी गार सावली होती, इतकी दाट सावली होती की बिलकुल असं वाटत नव्हतं की थोडंसुद्धा ऊन आहे म्हणून. तर अशा प्रकारे छानसं आमचं दर्शन झालं, छान असं नैवेद्य वगैरे दिला, देवीची पूजा केली, ह्या सर्व गोष्टी झाल्या. आणि सोबतच तिचे बाबा तिला दर्शन देत होते, पाया पडत होते. आणि हे आम्ही तिचं जावळ तिथे बांधलं. आणि आम्ही तिच्यासोबत थोडंसं तिला खेळवत होतो दादा दीदीसोबत. आणि अशा प्रकारे आमचं छानसं दर्शन झालं. कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्की सांगा. आणि अशा प्रकारे
आमचा सर्व गोष्टी जावा समारंभ छान असा पार पडला. छान सर्व गोष्टी झाल्या. आणि त्याच्यानंतर आता मी लवकरच दुसरा एक व्लॉग आहे जो आपल्या बारशाचा व्लॉग आहे तो नक्की लवकर घेऊन येईल. आणि प्लस आमच्या गावची जत्रा. सो तुम्ही तुमच्या गावच्या जत्रेला गेलात का हे मला नक्की सांगा. आणि अशा प्रकारे आमचा सर्व जावा समारंभ पार पडला. ह्या छोट्याशा छानशा अशा क्लिप्स आहेत. तुम्हाला कशा वाटल्या ह्या क्लिप्स मला नक्की कमेंट करून सांगा. ही छानशा आठवणी अजून नवीन नवीन व्हिडिओ मी नक्की घेऊन येईल. आणि असा सपोर्ट करत राहा माझ्या व्हिडिओजला. सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय बाय. थँक्यू. बाय.